नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया विशाल मेगा मार्ट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, विशाल मेगा मार्ट क्वार्टर 4 रिझल्ट नेट प्रॉफिट जम्प्स 88% टू ₹115 करोड, रेव्हेन्यू अप 23%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, विशाल मेगा मार्ट लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 88%ने इन्क्रीज होऊन 115.1 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 61.2 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, विशाल मेगामार्टचा रेव्हेन्यूसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर 23.2%ने इन्क्रीज होऊन 2,547.9 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 2,068.9 कोटी रुपये. चला आता बोलूया इंडिया मार्ट इंटरमेश लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंडिया मार्ट क्वार्टर 4 रिझल्ट रेव्हेन्यू फ्लॅट, मार्जिन नॅरोज, ₹50 डिव्हिडंड डिक्लेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडिया मार्ट इंटरमेश लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 49.3%ने इन्क्रीज होऊन 180.6 कोटी रुपये होता, जो मागल्या क्वार्टरमध्ये होता 121 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर इंडिया मार्ट इंटरमेश लिमिटेडने 30 रुपयाचा फायनल डिव्हिडंड आणि 20 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड असा टोटल 50 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया सीएट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सीएट लिमिटेड क्वार्टर 4 रिझल्ट नेट प्रॉफिट स्लिप्स, रेव्हेन्यू क्लाइम्स 14%, ₹30 डिव्हिडंड अनाऊन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सीएट लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 8.4%ने डिक्रीज होऊन 99.5 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 108.6 कोटी रुपये. तसेच सीएट लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 14.3%ने इन्क्रीज होऊन 3,420.6 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 2,991.9 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर सीएट लिमिटेडने 30 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया BPCLबद्दल, म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BPCL क्वार्टर 4 रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स फॉल्स 8% इयर ऑन इयर बेसिस टू ₹4,392 करोड. PSU अनाउन्सेस ₹5 पर शेअर डिव्हिडंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने डिक्रीज होऊन 4,392 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये होता 4,790 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 4%ने डाऊन होऊन 1,26,916 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये होता 1,32,087 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो,
उद्या आपल्याला वेदांता लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, त्याआधी आपण वेदांता लिमिटेडच्या रिझल्टचा प्रिव्ह्यू बघूया. तर मित्रांनो, मार्केटला अशी अपेक्षा आहे की वेदांता लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.7% इन्क्रीज होऊन 39,593 कोटी रुपये येऊ शकतो. तसेच वेदांता लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.6% इन्क्रीज होऊन 3,456 कोटी रुपये येऊ शकतो, अशी मार्केटला अपेक्षा आहे. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, उद्या आपल्याला वरुण बेवरेजेस लिमिटेडचा कॅलेंडर इयर 2025च्या क्वार्टर 1चा रिझल्ट पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, याच्या रिझल्टचा पण आपण प्रिव्ह्यू बघूया. तर मित्रांनो, मार्केटला अशी अपेक्षा आहे की वरुण बेवरेजेस लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 25% इन्क्रीज होऊन 5,476 कोटी रुपये येऊ शकतो. तसेच मार्केटला अशी अपेक्षा आहे की वरुण बेवरेजेस लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 38% इन्क्रीज होऊन 741 कोटी रुपये येऊ शकतो. चला आता बोलूया बजाज फिन्सर्व लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज फिन्सर्व क्वार्टर 4 रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स 14% इयर ऑन इयर बेसिस टू ₹2,417 करोड, रेव्हेन्यू अप 14%, ₹1 डिव्हिडंड डिक्लेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बजाज फिन्सर्व लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 14% इन्क्रीज होऊन 2,417 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये याचा नेट प्रॉफिट होता 2,119 कोटी रुपये आणि बजाज फिन्सर्व लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 14% इन्क्रीज होऊन 36,595 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 32,041 कोटी रुपये. आणि एवढंच नाही तर बजाज फिन्सर्व लिमिटेडने ₹1चा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स क्वार्टर 4 रिझल्ट नेट प्रॉफिट अप 17% ॲट ₹4,480 करोड, स्टॉक स्प्लिट बोनस इश्यू डिक्लेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 17.12% इन्क्रीज होऊन 4,479.57 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 3,824.53 कोटी रुपये आणि बजाज फायनान्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 23.65% इन्क्रीज होऊन 16,359.14 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 13,230.07 कोटी रुपये. मित्रांनो, एवढंच नाही तर बजाज फायनान्स लिमिटेडने ₹12चा स्पेशल डिव्हिडंड आणि ₹44चा फायनल डिव्हिडंड म्हणजे असा टोटल ₹56चा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत बजाज फायनान्स लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन
पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.